नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत आसन व्यवस्था. बुद्धिमत्तेचा हा एक घटक आहे आसन व्यवस्था. जे काही इतर परीक्षा वगैरे असेल त्या परीक्षांमध्ये हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. ठीक आहे. आसन व्यवस्था किती प्रकारे आसन व्यवस्था असते? 2-3 टाईप प्रकार असतात यामध्ये. एक असते सरळ रांगेत, बरोबर. दुसरे असते वर्तुळाकार, त्यानंतर असते षटकोन, बरोबर. यानंतर चौकोन. या प्रकारे आसन व्यवस्था असते. यामध्ये काय असतं? पहिल्या भागामध्ये असते आसन जी काही सरळ रांग असते. एका रांगेमध्ये 10 विद्यार्थी आहे, 20 विद्यार्थी आहे किंवा 25, 50 अशा प्रकारे विद्यार्थी असतात. त्यानंतर जो वर्तुळ आहे, गोलाकार प्रकारामध्ये जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी एका वर्तुळाकार कृतीमध्ये बसलेले असतात किंवा एक टेबल असतो वर्तुळाकार. 6 विद्यार्थी असतील. समोर हा केंद्रबिंदू आहे, या केंद्रबिंदूकडे तोंड करून बसलेले असतात. तर 6 विद्यार्थी. त्यानंतर आहे या वर्तुळाकारामध्ये 5 विद्यार्थी असतात, 6 असतात, 7 असतात. त्यानंतर आहे षटकोन. षटकोनामध्ये काय असतात? 6 विद्यार्थी असतात, जे 6 कोपऱ्यावरती 6 विद्यार्थी बसलेले असतात. त्यानंतर आहे चौकोन. चौकोनामध्ये 4 कोपरे असतात, 4 कोपऱ्यावरती 4 विद्यार्थी असतात. त्यानंतर ज्या बाजू आहे मधल्या प्रत्येक बाजूवरती एक एक विद्यार्थी हा बसलेला असतो. त्यामुळे या चौकोनाचे किती होतात? 8 व्यक्ती किंवा 8 विद्यार्थी हे बसतात. ठीक आहे, समजलं? तर आपण पहिला प्रकार बघूयात आसन व्यवस्थेचा. ठीक आहे. एक उदाहरण देतो मी की सीता एका रांगेत. एक उदाहरण बघूया आपण. सीता एका रांगेत. सीता एका रांगेत. समोरून 7वी, समोरून 7वी व मागून 8वी आहे. सीता एका रांगेत, समोरून 7वी व मागून 8वी आहे. तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? हे झालं पहिलं उदाहरण. प्रश्नामध्ये काय आहे? उदाहरणामध्ये सीता एका रांगेत, समोरून 7वी. समोरून कितवा नंबर आहे सीताचा? समोरून 7वा नंबर, बरोबर. की आपण रांग घेतली. सीता या रांगेत समोरून 7वी, बरोबर. इथं काय आहे? सीता आहे. समजतंय का? समोरून 7वी. तर सीताच्या पुढे किती विद्यार्थी असतील? तिचा 7वा नंबर आहे, तर तिच्या पुढे किती विद्यार्थी असतील? 6 विद्यार्थी. सीताच्या समोर 6 विद्यार्थी आणि पाठीमागून सीताचा कितवा नंबर आहे? व मागून 8वी आहे, म्हणजे पाठीमागून तिचा कितवा नंबर आहे? 8वा. तर सीताच्या पाठीमागे किती विद्यार्थी असतील? तिचा 8वा आहे, 7, बरोबर. 6 अधिक 7 किती? 13. आणि हा एक सीताचा हा नंबर आहे 14. म्हणजे त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? 14 विद्यार्थी. समजतंय का? समजतंय का? हो. ठीक आहे. याच प्रकारात अजून एक उदाहरण घेऊ. ठीक आहे, आपण संख्या बदलून घेऊ. उदाहरण तेच राहू. ठीक आहे. सीता एका रांगेत, समोरून 90 व पाठीमागून
पाठीमागून तिसरी आहे. सीताचा समोरून कितवा नंबर आहे? सीताचा समोरून कितवा नंबर? 9वा. बरोबर. सीताच्या समोर किती मुली आहेत? सीताच्या समोर 8 मुली. सीताचा 9वा नंबर. सीताच्या पाठीमागे किंवा पाठीमागून कितवा नंबर आहे? तिसरा. सीताच्या नंतर किती मुली आहे? 2 मुली. बरोबर. 8 आणि ही एक सीता 9 आणि या 2 11. तर त्या रांगेत एकूण किती विद्यार्थी आहेत? एकूण 11 विद्यार्थी आहेत. समजते का? ठीक आहे. आपण दुसऱ्या प्रकाराचं उदाहरण घेऊ. हा झाला आसन व्यवस्थेतील पहिला प्रकार. यानंतर आहे दुसरा प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये काय आहे? एक उदाहरण घेऊ आपण. सीता समोरून 5व्या क्रमांकावर. सीता समोरून 5व्या क्रमांकावर. सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून तिसऱ्या क्रमांकावर आहे. गीता मागून कितव्या क्रमांकावर आहे? तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान, आता प्रश्न बघा, जर सीता व गीता दरम्यान मनोज राम व रमेश बसले असते, तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? आता बघा, जसं मागचं उदाहरण आपण सोडवलं त्याच प्रकारे हे उदाहरण देखील आहे. सीता समोरून 5व्या क्रमांकावर. सीताचा समोरून कितवा क्रमांक आहे? सीताचा समोरून 5वा क्रमांक आहे. बरोबर. तर सीताच्या समोर किती विद्यार्थी अजून? 4 विद्यार्थी. सीताच्या समोर 4 विद्यार्थी. सीताचा 5वा क्रमांक. व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. ठीक आहे. गीता कितव्या क्रमांकावर आहे? 3ऱ्या. तर गीताच्या पाठीमागे किती विद्यार्थी असते? 2 विद्यार्थी. 2 विद्यार्थी आहेत. त्यानंतर काय विचारलं? जर सीता व गीता दरम्यान मनोज राम व रमेश बसले असते, सीता आणि गीताच्या मध्ये किती विद्यार्थी बसले? 3 विद्यार्थी. कोण कोण? मनोज, राम आणि रमेश हे 3 विद्यार्थी बसले. बरोबर. आता त्या रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? किती विद्यार्थी संख्या आहे? 4. बरोबर. 4 आणि सीता 5, 6, 7, 8, 9 आणि हे 2 11 विद्यार्थी. तर एकूण किती विद्यार्थी आहे? 11 विद्यार्थी त्या रांगेत बसलेले आहे. समजते का? सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. तर जर सीता व गीता दरम्यान मनोज राम व रमेश आहे, तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? किती आहे?
11 विद्यार्थी संख्या. याच प्रश्नावर दुसरा प्रश्न देखील विचारू शकतो. कशा प्रकारे? मनोजचा समोरून कितवा क्रमांक आहे? आता मनोज आहे, मनोजचा समोरून कितवा क्रमांक येईल? मग हा इथं मनोज आहे, बरोबर. मनोजचा समोरून कितवा क्रमांक येईल? सीताच्या अगोदर 4 विद्यार्थी होते, बरोबर. सीता कितव्या क्रमांकाची होती? 5व्या क्रमांकाची. सीताच्या नंतर कोण येईल? मनोज येईल. मनोजचा कितवा क्रमांक येईल? 6वा क्रमांक मनोजचा येईल. त्यानंतर अजून एक प्रश्न विचारू शकतात. गीताचा समोरून कितवा क्रमांक येईल? कितवा क्रमांक येईल गीताचा समोरून? गीताचा समोरून 9वा क्रमांक येईल, बरोबर. ठीक आहे. अशाच प्रकारे अजून एक उदाहरण बघू. ठीक आहे. राम रांगेत समोरून धावा. राम रांगेत समोरून धावा. राम धावा व मागून 18 आहे, तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? तर रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? काय प्रश्न विचारला? राम रांगेत समोरून दहाव्या क्रमांकावर आहे, बरोबर. राम समोरून 10व्या क्रमांकावर आहे. इथे घेऊ आपण राम, बरोबर. रामचा क्रमांक किती आहे? 10वा आहे. रामच्या अगोदर किती विद्यार्थी असतील? 9 विद्यार्थी, बरोबर. रामचा 10वा क्रमांक, ठीक आहे. व पाठीमागून रामचा कितवा क्रमांक आहे? 8वा. तर 8वा क्रमांक आहे, त्याच्या पाठीमागे किती विद्यार्थी असतील? 7 विद्यार्थी असतील. तर किती विद्यार्थी होतील एकूण एका रांगेत? 8 आणि 1 सॉरी 9 आणि 1 10, 10 आणि 7 17. तर एका रांगेत 17 विद्यार्थी असते. ठीक आहे. अजून दुसरं उदाहरण दुसऱ्या प्रकारातलं. सचिनचा एका रांगेत समोरून 5वा व शेवटून 5वा क्रमांक आहे. सचिनचा एका रांगेत समोरून 5वा व शेवटून 5वा क्रमांक आहे. तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी किती? कसं सोडवणार आपण? बघा, सचिनचा एका रांगेत समोरून 5वा क्रमांक, बरोबर. ही आहे राम, इथं आला सचिन. सचिनचा या रांगेत कितवा क्रमांक आहे? समोरून 5वा. सचिनच्या समोर किती विद्यार्थी? 4 विद्यार्थी. व शेवटून 5वा क्रमांक आहे, तर त्याच्या पाठीमागे किती विद्यार्थी असतील? 4 विद्यार्थी असतील. त्या रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती होईल? 9 विद्यार्थी संख्या. समजतंय का?
अजून एक उदाहरण घेऊ. सागर समोरून 7व्या क्रमांकावर आहे. एका रांगेत सागर समोरून 7व्या क्रमांकावर आहे. व शेवटून 11व्या क्रमांकावर असून शेवटून 11व्या क्रमांकावर असून शेवटून 11व्या क्रमांकावर असून सीता अगदी मधोमध उभी आहे. सीता अगदी मधोमध उभी आहे. सीता अगदी मधोमध उभी आहे. तर सीताचा समोरून क्रमांक कितवा? तर सीताचा समोरून क्रमांक कितवा? सागर समोरून 7व्या क्रमांकावर आहे. बरोबर आहे सागर. सागरच्या समोर किती विद्यार्थी येतील? त्याचा जर 6वा नंबर असेल तर सागरच्या समोर 6 विद्यार्थी. सागरच्या समोर 6 विद्यार्थी येतील व शेवटून 11व्या क्रमांकावर असून म्हणजे सागर हा शेवटून पण किती क्रमांकावर आहे? 11व्या. तर त्याच्यानंतर किती विद्यार्थी असतील? 10 विद्यार्थी असतील. तर नंतर प्रश्न काय विचारला? असून सीता अगदी मधोमध उभी आहे. सीताचा क्रमांक माहिती आहे का? नाही माहिती. पण हे माहिती सीता अगदी मधोमध उभी आहे. सीता कुठे उभी? मधोमध उभी. ठीक आहे. 6 आणि हा एक 7 बरोबर. 7 आणि 10 17. ही रांग आहे. 17 क्रमांकाला कोण आहे? कोण आहे? टोटल किती होतील? 17 बरोबर. सीता कुठे बोलले? अगदी मधोमध. वरती किती येतील? 8 आणि खाली 8 विद्यार्थी येतील. सीताचा नंबर कुठे येईल? 9. सीता किती क्रमांकावर उभी आहे? 9व्या क्रमांकावर सीता उभी आहे. समोरून 9वा क्रमांक असेल किंवा पाठीमागून 9वा क्रमांक असेल. ठीक आहे. अशाच प्रकारचं अजून एक उदाहरण. सीता समोरून 5व्या क्रमांकावर सीता समोरून 5व्या क्रमांकावर व गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे. जर सीता व गीता दरम्यान सीता व गीता दरम्यान सचिन राम व श्याम बसलेले असतील. सचिन राम व श्याम बसलेले असतील.
तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? तर रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी आहेत? सीता समोरून 5व्या क्रमांकावर, सीता समोरून 5व्या क्रमांकावर, गीता पाठीमागून 3ऱ्या क्रमांकावर, गीता आली, सीता कितवा क्रमांक आहे सीताचा? 5वा क्रमांक आहे. तिच्या समोर किती विद्यार्थी असतील? 4 विद्यार्थी असतील. त्यानंतर गीता मागून 3ऱ्या क्रमांकावर आहे, गीता आहे, गीता गीताचा 3रा क्रमांक आहे. गीताच्या मागे किती विद्यार्थी असतील? 2 विद्यार्थी असतील. जर सीता व गीता दरम्यान सचिन, राम व श्याम बसलेले असतील, सचिन, राम आणि श्याम दोन्हीच्या मध्ये कोण बसले? सचिन, इथं राम, श्याम, इथं श्याम. सचिन, राम आणि श्याम बसलेले असतील तर त्या रांगेत एकूण विद्यार्थी संख्या किती? ही सुरुवातीला 4, सीता 5, सचिन 6, राम 7, श्याम 8, गीता 9 आणि 2 विद्यार्थी. किती विद्यार्थी झाले? एकूण 11 विद्यार्थी त्या रांगेत बसलेले आहेत. ठीक आहे, आपण हे बघितलं एका सरळ रांगेत. आता आपण बघूया वर्तुळाकार. जे काही वर्तुळ असेल किंवा टेबल असेल, टेबलावरती एका केंद्रबिंदूकडे तोंड करून किती विद्यार्थी बसलेले आहेत हे आपण पुढच्या लेक्चरला बघू.